नुकताच रविवारी सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर करण्यात आले। यात अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपला एक हाती सत्ता मिळवण्यात यश आलंय, तर सिक्कीम विधानसभेत मात्र भाजपचा सुपडा साफ झालाय। अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीममध्ये नेमकं काय घडलं या व्हिडिओतून पाहू। नमस्कार, मी माधुरी कुमकर फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण फॉर द पीपलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा। अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपने सलग तिसऱ्यांदा विजयाची हॅट्रिक साधली आहे। यावेळी एक हाती विजय मिळवलाय। भाजपने विधानसभेच्या 60 जागांपैकी 46 जागा जिंकल्या आहेत। मागील निवडणुकीत भाजपने 41 जागांवर विजय मिळवला होता। 1999 मध्ये काँग्रेसने 53 जागा जिंकल्या होत्या। त्यानंतर अरुणाचल प्रदेशमधील भाजपचा हा सर्वात मोठा विजय आहे। लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातच अरुणाचल प्रदेश विधानसभेच्या 50 जागांसाठी मतदान घेण्यात आलं होतं। मतदान झालेल्या 50 जागांपैकी भाजपने 36 जागांवर विजय मिळवला। उर्वरित 10 जागा भाजपने अगोदरच बिनविरोध पटकावल्या होत्या। अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खंडू हे बिनविरोध निवडून आलेत। नॅशनल पीपल्स पार्टीने 5 जागांवर विजय मिळवला असून पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल पक्षाने 2 जागा पटकावल्या आहेत, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने 3, अपक्षांनी 3 आणि काँग्रेसला केवळ 1 जागा राखता आली आहे। सिक्कीममध्ये मात्र भाजपचा दारुण पराभव झालाय। ईशान्येकडील महत्त्वाच्या राज्यांमध्ये सिक्कीमचा समावेश होतो। या डोंगराळ प्रदेशात भाजपची ताकद तशी नगण्यच होती, त्यामुळे इथं भाजपला दारुण पराभवाला सामोरे जावं लागलंय। सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाने सलग दुसऱ्यांदा दणदणीत विजय मिळवून पुन्हा सत्ता मिळवली आहे। मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांच्या नेतृत्वाखालील सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाने विधानसभेत 32 पैकी 31 जागांवर दणदणीत विजय मिळवलाय। महत्त्वाची बाब म्हणजे भाजपला सिक्कीममध्ये एकही उमेदवार निवडून आणता आलेला नाही। सिक्कीममध्ये प्रेमसिंग तमांग यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा आणि पवन कुमार चामलिंग यांच्या नेतृत्वाखालील सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट यांच्यामध्ये मुख्य लढत होती। इथं भाजप आणि काँग्रेसने आपले उमेदवार उभे केले होते। 146 उमेदवारांमध्ये मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग, कृष्णा कुमारी राय, माजी मुख्यमंत्री पवन कुमार चामलिंग, माजी भारतीय फुटबॉलपटू बायचुंग भूतिया आणि भाजपचे नरेंद्र कुमार सुब्बा या प्रमुख उमेदवारांचा समावेश होता। 2019च्या विधानसभा निवडणुकीत प्रेमसिंग तमांग यांच्या नेतृत्वाखालील सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाने 17 तर सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंटने 15 जागा जिंकल्या होत्या। मात्र यावेळी सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाने तब्बल 31 जागांवर विजय मिळवला, तर SDFला केवळ शायरी मतदारसंघातून विजय मिळवता आलाय। त्यामुळे सिक्कीम विधानसभेत विरोधी पक्षाचा एकच आमदार बसणार आहे। तसंच सिक्कीमचे 5 वेळा मुख्यमंत्री राहिलेले SDFचे प्रमुख पवन कुमार चामलिंग यांचाही विधानसभा निवडणुकीत पराभव झालाय। आता दुसरीकडे भाजपला एकही जागा मिळालेली नाहीये। सिक्कीम भाजपाचे अध्यक्ष दिल्लीराम थापा यांनाही पराभव पत्करावा लागलाय। थापा हे 2968 मतांनी पराभूत झालेत। भाजपला 2019च्या विधानसभा निवडणुकीत सिक्कीममध्ये एकही जागा मिळाली नव्हती। तसेच पक्षाच्या मतांची टक्केवारी फक्त 1.62% होती। ईशान्येकडील राज्यांमध्ये अन्य पक्षांमध्ये फोडाफोडी करूनच भाजपने पाया विस्तारला आहे। सिक्कीममध्ये पराभूत झालेल्या सिक्कीम डेमोक्रॅटिक पक्षाच्या 15 सदस्यांपैकी 10 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता। त्यानंतर पोटनिवडणुकांमध्ये भाजपने 2 जागा जिंकल्या होत्या। यामुळेच 2019च्या निवडणुकीत एकही जागा न जिंकताही भाजपच्या आमदारांचं संख्याबळ 12 झालं होतं। सिक्कीममधील सत्ताधारी सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा या पक्षाबरोबर भाजपने हातमिळवणी केली होती। या विधानसभा निवडणुकीत जागा वाटपावरून त्यांच्यामध्ये बिनसलं आणि परिणामी भाजप स्वतंत्रपणे लढला आणि पराभव झाला। सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे? नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे। ॲडमिशनसाठी संपर्क 960 781 1662। आता सिक्कीममध्ये 1994 पासून प्रादेशिक पक्षांकडेच राज्याची सत्ता आहे।
भाजप सत्तेत आल्यास स्थानिक अस्मिता दडपली जाईल असाही प्रचार झाला होता आणि यामुळेच मतदारांनी सर्व 32 जागांवर प्रादेशिक पक्षांनाच कौल दिलाय। यापैकी 31 जागा सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा तर 1 जागा सिक्कीम डेमोक्रॅटिक पक्षाला मिळाली आहे। भाजपला एकही जागा मिळालेली नसली तरी पक्षाच्या मतांमध्ये 1.62% 5.18% वाढ झाली आहे। पण ईशान्येकडील आणखी एका राज्यात महत्त्वाची भूमिका बजावण्याची भाजपची योजना सिक्कीममध्ये मात्र यशस्वी झाली नाही। सिक्कीममध्ये घटनेच्या 371F अन्वये या राज्याला विशेषाधिकार आहेत। केंद्रात सत्तेत येताच 2019 मध्ये भाजपने जम्मू आणि काश्मीरला घटनेच्या 370व्या कलमानुसार असलेले विशेषाधिकार रद्द केले होते। सिक्कीममध्ये भाजप सत्तेत आल्यास 371F कलमानुसार मिळणारे विशेषाधिकार काढून घेतले जातील वा शिथिल केले जातील असा जोरदार प्रचार विरोधी पक्ष तसेच विविध स्थानिक संस्थांकडून झाला होता आणि त्याचा भाजपला फटका बसल्याचं बोललं जातं। तुम्हाला अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम या दोन्ही राज्यांतील विधानसभेच्या निकालाविषयी काय वाटतं? तुमचं मत कमेंट करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी फॉर द पीपलला सबस्क्राइब करायला विसरू नका।